देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. संकटसमयी आम्हाला रक्षितो, सुरक्षित स्थळी आम्हाला ठेवितो. संकटसमयी आम्हाला रक्षितो, सुरक्षित स्थळी आम्हाला ठेवितो. विनाशापासून आम्हाला वाचवितो, विनाशापासून आम्हाला वाचवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, 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 धन्यवाद देवाला द्यावा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड All the time. all the time. God is good. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. पित्याचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा. पित्याचा गौरव असो. पुत्राचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा. पुत्राचा गौरव असो. पवित्र आत्म्याचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा. पवित्र आत्म्याचा गौरव असो. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. God is good All the time. all the time. God is good. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या प्रार्थनेसाठी तुम्हा सर्वांचं येशूच्या नावाने स्वागत करीत आहे. परत एकदा एका आठवड्यानंतर आज आपण प्रभूला गौरवाने स्तुती देण्यासाठी जमलेलो आहोत. आपला परमेश्वर महान आहे आणि त्याची कृत्ये महान आहेत. यशया संदेष्टा आपल्या वचनात सांगत आहे, मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ह्याच गोष्टी आपल्या जीवनात घडणार आहेत. आपला परमेश्वर महान आहे. आपल्या जीवनात जेथे अरण्य आहे तेथे परमेश्वर आज रस्ता करणार आहे आणि वाळवंटामध्ये आज आपल्याला नद्या वाहणार आहेत. आपला परमेश्वर आजच्या प्रार्थनेत आपल्या जीवनात कार्य करणार आहे. तुम्ही सर्व विश्वास ठेवता? येस, आज परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करणार आहे. परमेश्वर महान आहे. आपण आताच गायनात म्हटलं की परमेश्वर आपलं संरक्षण करत असतो. वचन स्तोत्र संहितामध्ये सांगितलेलं आहे, हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड मला सोडविणारा, माझा देव माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करीतो. तो माझा कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. स्तुती पात्र परमेश्वराचा मी धावा करीतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. हालेलुया, हालेलुया. मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, नाशांच्या पुरांनी मला घाबरे केले, तरी देखील मी घाबरणार नाही. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारिली आणि त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपला परमेश्वर जिवंत देव आहे आणि तो प्रत्येक क्षणी आपल्या विनवणीकडे कान देत असतो. तो आपल्या बरोबर सदैव असतो. आज अनेक उपकार त्याने आपल्यावर केलेले आहेत. ह्या क्षणी ते सर्व उपकार आठवणार आहोत. संकट समय परमेश्वर आपल्याला कसं साथ देतो, आपल्याला आजारापासून कसं संरक्षण देतो, आपल्या कुटुंबाला कसं रक्षण करत आहे,
आपल्याला लागणारी प्रत्येक गोष्ट परमेश्वर आपल्याला झोपेत पुरवतो. ह्या क्षणी आपण जिवंत आहोत आणि त्या परमेश्वराला गौरव देत आहोत. ह्याच्यापेक्षा दुसरं महान अशी गोष्ट कोणती आहे? तर चला तर अशा आपल्या परमेश्वराला आज आपण नाचून गाऊन आनंदाने स्तुती गौरव देणार आहोत. थँक यू जीसस, प्रेज यू लॉर्ड, हालेलुया, प्रेज यू जीसस. प्रभू आम्ही तुला उंचावितो, तू महान आहेस, तुझे आभार मानतो. तू दयाळू परमेश्वर आहेस, तुझी कृत्य आगात आहेत. तू संकट समय सहाय्य करणारा परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा आहेस. तू एकमेव स्तुतीस पात्र आहेस. जोरदार टाळ्या वाजवून आपण परमेश्वराला गौरव देऊया. थँक यू जीसस, प्रेज यू फादर, प्रेज यू जीसस, हालेलुया. तुमको मिल जाएगा, ढूंढो तो तुम तो पाओगे. मांगो तो तुमको मिल जाएगा, ढूंढो तो तुमको पाओगे. मांगो तो तुमको मिल जाएगा, ढूंढो तो तुम तो पाओगे. मांगो तो तुमको मिल जाएगा, ढूंढो तो तुमको पाओगे. खटखटाओ तुम दरवाजे को, खटखटाओ तुम दरवाजे को, वो तुम्हारे लिए खुल जाएगा. मांगो तो तुमको मिल जाएगा, ढूंढो तो तुमको पाओगे. मांगो तो तुमको मिल जाएगा, ढूंढो तो तुमको पाओगे. येशू 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 म्हणून आम्ही गाऊया, गाऊन 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 आम्ही नाचूया. येशू 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 म्हणून आम्ही गाऊया, गाऊन 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 आम्ही नाचूया. येशू 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 म्हणून आम्ही गाऊया, गाऊन 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 आम्ही नाचूया. येशू 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 म्हणून आम्ही गाऊया, गाऊन 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 आम्ही नाचूया. हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया. ये प्रभू तू आमच्यामध्ये, ये प्रभू तू आमच्यामध्ये. ये प्रभू तू आमच्यामध्ये, ये प्रभू तू आमच्यामध्ये. हो भर तू आम्हास तुझ्या प्रीतीने शांतीने, भर तू आम्हास तुझ्या प्रीतीने शांतीने. भर तू आम्हास तुझ्या प्रीतीने शांतीने, भर तू आम्हास तुझ्या प्रीतीने शांतीने. येशू 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 म्हणून आम्ही गाऊया, गाऊन 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 आम्ही नाचूया. येशू 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 म्हणून आम्ही गाऊया, गाऊन 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 आम्ही नाचूया. हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया. दे तू आम्हास तुझा उल्हास संतोष, दे तू आम्हास तुझा उल्हास संतोष. दे तू आम्हास तुझा उल्हास संतोष, दे तू आम्हास तुझा उल्हास संतोष. हो दे तू आम्हास तुझा पावनात्मा, दे तू आम्हास तुझा पावनात्मा. दे तू आम्हास तुझा पावनात्मा, दे तू आम्हास तुझा पावनात्मा. येशू 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 म्हणून आम्ही गाऊया, गाऊन 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 आम्ही नाचूया. येशू 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 म्हणून आम्ही गाऊया, गाऊन 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 आम्ही नाचूया. हालेलुया, आमेन, हालेलुया, 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 हालेलुया.
येशू प्रभु तुला उंचावतो, तुला गौरवितो. तू महान परमेश्वर, तू प्रभू आहेस, तू राजांचा राजा आहेस. आभार येशू, तू सर्व सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहेस. थँक यू जीसस. प्रेज यू लॉर्ड. प्रेज यू फादर. हालेलुया. थँक यू जीसस. प्रेज यू फादर. प्रेज यू जीसस. प्रेज यू लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. थँक यू जीसस. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपला परमेश्वर कधीच आपल्याला लज्जित आणि फजित करणार नाही. आपल्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसणारा आपला परमेश्वर आहे, जो आपलं बसणं उठणं जाणतोय आणि आपल्या संबंध वर्तन क्रमाची माहिती त्याला आहे. परमेश्वर आपल्या वचनात सांगतो की मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. एक वेळ स्त्री आपल्या तान्या बाळाला विसरेल, परंतु मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. किती प्रेम आपला परमेश्वर आपल्यावर करतोय. एक क्षणभर आपण शांत राहूया आणि परमेश्वराचं प्रेम, तो आपल्यावर करत असलेले अनंत उपकार आठवूयात. किती अगाध असं त्याचं प्रेम आहे, त्याची करुणा किती अपार आहे. अनंत उपकार त्याने आपल्यावर केलेले आहेत. आज आपण त्या कुष्ठरोग्याप्रमाणे परमेश्वराला थँक्यू सांगणार आहोत. एक जण परत आला. आज आपण तशीच भूमिका घेणार आहोत. प्रभू, आम्ही तुझे आभार मानत आहोत आमच्या जीवनाबद्दल, आमच्या जीवनात ह्या क्षणापर्यंत तू केलेल्या सर्व उपकारांबद्दल. प्रभू, ज्या गोष्टी आम्ही तुझ्याकडे मागितलेल्या आहेत त्या तू दिलेल्या आहेत, आणि प्रभू ज्या अजून आम्हाला मिळालेल्या नाहीत त्याबद्दल देखील आम्ही तुझे आभार मानत आहोत. आज आम्ही ज्या सिच्युएशन मध्ये आहोत, आजारात असू, दुःखात असू, अडचणीत असू, पण त्यात देखील आम्ही तुझा गौरव करीत आहोत, कारण तू आमच्या सोबत आहेस पित्या. तू आम्हाला धीर देत आहेस, तू आम्हाला मार्गदर्शन करत आहेस परमेश्वरा. आज आम्ही तुझे आभार मानत आहोत. थँक्यू जीसस. प्रेज यू लॉर्ड. आपण मुक्त कंठाने परमेश्वराला स्तुती देऊया. आभार येशू प्रभू, आम्ही तुझे आभार मानत आहोत, तुला गौरव देत आहोत, तुझी स्तुती करत आहोत, तुला धन्यवाद देत आहोत. तू करत असलेल्या सर्व उपकारांबद्दल आणि तू आमच्या जीवनात ह्यापुढे करणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल. तू सृष्टीचा मालक आहेस, तू आमचं रक्षण करता येशू आहेस. हालेलुया. थँक्यू जीसस. प्रेज यू लॉर्ड. प्रेज यू फादर. आपण जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वराला गौरव देणार आहोत. थँक्यू जीसस. प्रेज यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. सृष्टि पुकारे, गाए हालेलुया. तो आओ गाए हम झूम झूम के, करे महिमा उसकी. सारी सृष्टि पुकारे, गाए हालेलुया. तो आओ गाए हम झूम झूम के, करे महिमा उसकी. हालेलुया. Hallelujah, 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 hallelujah. सच्चा साथी है, वो करते अपना रक्षण. यीशु ही सच्चा साथी है, वो करते अपना रक्षण. पूरी करते हैं अपनी इच्छा, प्रेम हमें वह करते हैं. पूरी करते हैं अपनी इच्छा, प्रेम हमें वह करते हैं. पुकारे, गाए हालेलुया. तो आओ गाए हम झूम झूम के, करे महिमा उसकी.
Hallelujah, 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 hallelujah. विशुद्धिना की भावना त्याग के रहे हम शांति से। विशुद्धिना की भावना त्याग के रहे हम शांति से। यीशु देते हैं अपनी शांति, आओ बांट सभी को वही। यीशु देते हैं अपनी शांति, आओ बांट सभी को वही। सारी सृष्टि पुकारे गाए हालेलुया, तो आओ गाए हम झूम झूम के कर महिमा उसकी। सारी सृष्टि पुकारे गाए हालेलुया, तो आओ गाए हम झूम झूम के कर महिमा उसकी। हालेलुया, 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 हालेलुया। Thank you, Jesus. Thank you, Praise Jesus. you, Lord. Praise Praise you, you, Lord. Father. धन्यवाद, Thank you, Jesus. Thank you, Jesus. Praise the Lord. Jesus. Hallelujah. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराने मोशेला ज्यावेळी झुडपात दर्शन दिले त्यावेळी त्याला सांगितले की ज्या जागेवर तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे, तुझ्या पायातील वाहना काढ. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण आगमन काळात आहोत. प्रभूच्या येण्याची आपण तयारी करीत आहोत. प्रकटीकरण मध्ये सांगितलेलं आहे, पहा चोर येतो तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून तो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या क्षणी आपण शांत होऊया. परमेश्वर आपल्याला जागृत राहण्यास सांगत आहे. आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया, मी जागरूक आहे का? प्रभूच्या येण्याची तयारी मी कशा पद्धतीने करत आहे? त्या शहाण्या कुमारिकांप्रमाणे माझ्याजवळ तेल आहे का? कलसेकरास पत्र मध्ये सांगितलेलं आहे, परंतु आता क्रोध, संताप, दृष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केले आहे. क्षणभर शांत राहूया. आज आपल्या अंतःकरणात असलेले दृष्टपण, सर्व प्रकारचा क्रोध, संताप, शिवीगाळ, निंदा, नालस्ती करण्याची सवय आज परमेश्वराच्या चरणी अर्पण करूया. कारण अपवित्र हृदयाने आपण प्रभूजवळ जाऊ शकत नाही. आपली वस्त्रे शुद्ध, शुभ्र परमेश्वराला हवी आहेत. आज मळकटलेले आपले कपडे
स्वच्छ करून घेणार आहोत. ह्या क्षणी आपण पश्चाताप करूया. केवळ वरवरून नव्हे तर खऱ्या अंतःकरणाने. तारणाची वेळ आज आहे. हीच वेळ आहे. आज प्रभूला सांगूया की प्रभू आम्हाला तू क्षमा कर. आम्ही चुकलेलो आहोत. तुझ्या विरुद्ध आम्ही पाप केलेला आहे. आम्ही एकमेकांशी लबाडीने वागलेलो आहोत. आज आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो. आपल्या हृदयात दुसऱ्यांविषयी असलेला राग ह्या क्षणी बाजूला ठेवूया. हृदय स्वच्छ करूया. कारण आज आपला राजा आपल्या हृदयात येणार आहे. आणि आपले हात उघडे करूया. आपण नवीन मनुष्य असे होणार आहोत. पवित्र आत्म्याला आपल्यात आमंत्रण देऊया. पवित्र आत्म्या आज तू आमच्यात नव्याने ये. तुझ्या कृपेने तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर. आम्हाला पावित्र्याचं जीवन जगण्यासाठी तुझी प्रेरणा दे. आम्हाला सतत येशूच्या चरणाशी ठेव. येशूचं प्रेम जगाला सांगण्यासाठी आमचं हृदय त्या प्रेमाने भर. ये पवित्र आत्म्या तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर. तुझ्या दानांनी आम्हाला भर. आम्हाला सतत जागृत ठेव. तू जिवंत पाण्याचा झरा आहेस. आज आम्हाला तृप्त कर. पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात आमंत्रण देऊया. ह्या क्षणी तो येत आहे. आपल्याला त्याच्या सामर्थ्याने भरण्यास, आपल्याला शुद्ध करण्यास तो येत आहे. त्याच्या जवळ जाऊया. त्याला आळवूया आपल्या हृदयात. जीसस ये पवित्र आत्म्या. हालेलुया. थँक यू जीसस. शिराबा Santa Cara Shiri Shikitiri Arara. Come Holy Spirit. Jesus. आत्म्या कैवारी दान घेऊन ये. आत्म्या कैवारी दान घेऊन पवित्र आत्म्या ये. भर आम्हाला तुझ्या कृपेने. जीसस. शिराबा शिकितेरी आररा. हालेलुया. सेवेचे दान घेऊन येतो. सर्वांची सेवा करण्या. श्रद्धेचे दान घेऊन येतो. श्रद्धेने जीवन जगण्या. सेवेचे दान घेऊन येतो. सर्वांची सेवा करण्या. श्रद्धेचे दान घेऊन येतो. श्रद्धेने जीवन जगण्या. ये आत्म्या कैवारी दान घेऊन ये. आत्म्या कैवारी दान घेऊन दान घेऊन दान घेऊन परमेश्वराला आज आपण नवीन गीत गाणार आहोत. थँक यू जीसस. प्रेज यू लॉर्ड. प्रेज यू फादर. शिराबा शिकितेरी विशाला. युराबा रिगा तारा शिकितेरी.
थँक्यू जीसस. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्याजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधावयास स्थळ मिळाले आहे. तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता. ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दृष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा तुझ्या घराचा द्वारपाल होणे मला इष्ट वाटते. कारण परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. परमेश्वर, हा क्षणी आम्ही देखील तुझ्या अंगणात येत आहोत. प्रभू, आज आमची देखील तीच इच्छा आहे की तुझ्या घरात आमची वस्ती व्हावी, म्हणजे आम्ही तुझं मनोहर रूप सतत पाहत राहू. येशू, आम्ही आज हृदयातून तुला आराधना देत आहोत. आमचं सर्वस्व आज तुझ्या चरणी अर्पण करत आहोत. आणि प्रभू, तू जो आमचा मार्ग, सत्य आणि जीवन आहेस, आज पेत्राप्रमाणे आम्ही तुला सांगत आहोत. प्रभू, सार्वकालिक जीवनाची वचने तुझ्याकडे आहेत. तुला सोडून आम्ही कोठे जाणार? आम्ही तुझ्या चरणी येत आहोत आणि आज हृदयाने तुला आराधना देत आहोत. तुझ्या समोर नतमस्तक होत आहोत. आमची मान तुझ्या समोर झुकवत आहोत, कारण तू पवित्र परमेश्वर आहेस. मान, महिमा आणि गौरव तुझाच आहे. तू ऐश्वर्याने मंडित आहेस. तू सर्व गौरवास पात्र आहेस. तू आमच्या आराधनेस पात्र आहेस. थँक्यू जीसस. वी वर्शिप यू लॉर्ड. वी bow down before you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Jesus. पवित्र परमेश्वर. Thank you, Jesus. Hallelujah. परमेश्वर, सुत प्रभु ईश्वर, पावन आत्मा ईश्वर, तेरी स्तुति हो, महिमा गान हो, तेरी प्रशंसा भी हो. पिता परमेश्वर, सुत प्रभु ईश्वर, पावन आत्मा ईश्वर, तेरी स्तुति
Jesus. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. God is good All the time. and all the time. God is good. And all God's people said. Amen. And all God's people said. Amen. And all God's people said. Amen. मी तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र व्हा. शब्द आहेत लेवियच्या पुस्तकातले अध्याय 11 वचन 44 आणि 45. ख्रिस्ताठेमच्या प्रिय बंधू भगिनीनो, एक लाकूड तोड्या जंगलात जात होता आणि त्या जंगलाच्या तोंडाशी एक साधू महाराज बसलेला. म्हणून त्या लाकूड तोड्याने विचार केला की हा साधू महाराजांकडे जावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावा, त्यांच्याकडून एखादा मंत्र घ्यावा आणि पुढे जावं. त्यानुसार तो माणूस त्या साधू पुरुषाकडे जातो. साधू पुरुषाने त्याला एक कानमंत्र दिला, खोलात जा, खोलात जा, खोलात जा. आणि हा लाकूड तोड्या आनंदला की नक्कीच ह्या जंगलामध्ये काहीतरी विशेष आहे, म्हणून हा साधू महाराज आपल्याला असं सांगत आहे. आणि तो निघाला. सुरुवातीला त्याला खूप चांगली चांगली झाडं दिसली, त्याने मोह आवरला. थोडस पुढे गेल्यानंतर अतिशय सुकलेली भरदार अशी झाडं दिसली, तरी देखील त्याने आपल्या मोहावरती आवर घातला. आणि शेवटी तो आला चंदनांच्या लाकडांकडे. त्या ठिकाणी सर्पाणी वेटोळे घातलेले होते, परंतु ते चंदनाचं लाकूड बघितल्यानंतर आता त्याला स्वतःवरती ताबा ठेवता आला नाही. आणि त्याने थोडीशी लाकडं कापली आणि तो आपल्या घरी निघून गेला. थोडे दिवस ते लाकूड त्याने विकलं. त्याच्यावरती मिळालेले पैशावरती त्याने गुजराण केली. पैसे संपले तसा त्याच्या मनात पुन्हा विचार आला, जायचं आणि थोडंसं लाकूड घेऊन यायचं. आणि पुन्हा एकदा त्याने बघितलं की त्या जंगलाच्या तोंडाशी तो साधू महाराज तसाच बसलेला आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा त्या साधू महाराजाचा आशीर्वाद घेण्यासाठी हा माणूस त्याच्याकडे जातो. पुन्हा एकदा त्यांनी तोच मंत्र दिला, खोलात जा, खोलात जा, खोलात जा. आता मात्र ह्या माणसाने निर्धार केला, कितीही मोह झाला तरी त्याच्यावरती आवर घालायचा आणि पुढे जात राहायचं. सुरुवातीला त्याला ती चांगली झाडं दिसली, त्यानंतर चंदनाची झाडं दिसली. थोडासा पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला चांदीच्या राशी दिसल्या. अजून पुढे गेल्यानंतर त्याला सोन्याच्या खाणी दिसल्या. आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, एवढं सगळं वैभव ह्या जंगलामध्ये दडलेलं आहे, तरी देखील तो साधू मात्र तिकडे बसूनच आहे. त्याला आपण विचारूया की हे सगळं तू लुटत का नाहीस. आणि तो माणूस त्या साधूकडे परततो. त्याला प्रश्न विचारतो की एवढं सगळं आहे आणि तुम्ही इथे बसलेले आहात. तेव्हा अगदी मंद असं स्मित हास्य करत साधू महाराज काय म्हणतात बघा, मी देखील तुझ्यासारखाच एक लाकूड तोड्या होतो. मला देखील असा मंत्र देण्यात आला होता. त्यामुळे सुरुवातीला मला देखील ती चांगली झाडं दिसली, ती सुकलेली झाडं दिसली, ती चंदनाची लाकडं दिसली, त्या चांदीच्या राशी दिसल्या, सोन्याच्या खाणी दिसल्या. मी पुढे जात राहिलो आणि शेवटी मला परमेश्वर दिसला. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. मला परमेश्वर दिसला आणि त्यानंतर त्या परमेश्वराच्या समोर हे सगळं मला धुळी कणासमान वाटू लागलं. आणि म्हणून मी ह्या ठिकाणी बसलेलो आहे संपूर्ण जगासाठी एक संदेश घेऊन, खोलात जा, खोलात जा, खोलात जा, तुम्हाला परमेश्वर मिळत राहील. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की माणसं ह्या जगातील सुंदर अशा हिरव्यागार लाकडाभोवती रेंगाळतात, सुक्या लाकडांचा आस्वाद घेतात, चंदनाची लाकडं खरेदी करतात, सोन्याच्या राशी आपल्या घरामध्ये ठेवत असतात, चांदीच्या राशी आपल्या घरामध्ये असतात, तरी देखील त्यांना मात्र परमेश्वर सापडलेला नसतो, कारण ते तिकडेच अडकून पडलेले असतात. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. माणसाच्या जीवनाची ही गत झालेली आहे. परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे, जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही देखील पवित्र व्हा. पावित्र्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पाचारण करण्यात आलेलं आहे. पावित्र्य
शब्द किती सुंदर आहे. काय नक्की अर्थ आहे ह्या शब्दाचा? पावित्र्य म्हटल्यानंतर आपल्याला वाटत असेल एखादी अवस्था, पावित्र्य आपल्याला वाटत असेल की एखादा क्षण, परंतु पावित्र्य हा एक प्रवास असतो. की एखादा माणूस पवित्र आहे म्हणजे त्याने तेवढा एक प्रवास केलेला आहे, त्या एका विशिष्ट अवस्थेपर्यंत तो जाऊन पोहोचलेला आहे, अजून त्याला पवित्र व्हायचं आहे. परिपूर्ण पावित्र्य कोणाकडेच नसतं, त्याच्यासाठी सातत्याने प्रवास करत राहायचं असतं. आणि म्हणूनच आजपासून आपण एका मालिकेला सुरुवात करणार आहोत की ज्या मालिकेमध्ये पावित्र्याचे 8 नमुने तुमच्या समोर सादर केले जातील. त्या 8 नमुन्यांवरती आपण व्यवस्थितपणे सगळ्या बाजूने चिंतन मनन करणार आहोत आणि मग शोधून काढणार आहोत की मी नक्की कोणत्या प्रकारच्या नमुन्यामध्ये मोडत आहे आणि कशा प्रकारे तो जो नमुना मी माझ्या जीवनामध्ये अंगीकारलेला आहे त्याचे फायदे तोटे काय आहेत. त्यामुळे खरोखरच मला पावित्र्याच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी मदत होत आहे की अडथळा ठरत आहे. पावित्र्य हा एक प्रवास आहे. जशा श्रद्धेच्या काही अवस्था असतात, माणूस सुरुवातीला बाल्यावस्थेतल्या श्रद्धेत असतो, सगळीकडे तो धावत सुटलेला असतो. कालांतराने त्याला श्रद्धेविषयी प्रश्न पडत असतात, तो श्रद्धेच्या किशोरावस्थेमध्ये आलेला असतो. त्यानंतर श्रद्धेच्या विरुद्ध कधी कधी तो बंड पुकारण्याची शक्यता असते, तेव्हा तो श्रद्धेच्या तारुण्यावस्थेमध्ये पोहोचलेला असतो. नंतर प्रौढावस्था येत असते की त्याला 4 गोष्टी माहीत पडलेल्या असतात आणि म्हणूनच फारसं कुतूहल त्याच्यामध्ये दडलेलं राहत नाही. परंतु शेवटी येत असते परिपक्व अवस्था. एकदा श्रद्धेची ही परिपक्व अवस्था आली की माणूस खऱ्या अर्थाने पावित्र्याच्या शिखरावरती जाऊन पोहोचलेला असतो. पावित्र्याच्या शिखरावर पोहोचलेल्या माणसाच्या हाती नम्रतेचा झेंडा असतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. म्हणून ते पावित्र्याचं खूप मोठं प्रतीक आहे. एकीकडे नम्रतेचा झेंडा फडकवायचा, दुसरीकडे आनंदाची पताका झळकवायची. अशा प्रकारे पवित्र जीवन जगणारे स्त्री पुरुष आज जगामध्ये आहेत. अशा काही नमुन्यांचा आज आपण विचार करणार आहोत आणि मग स्वतःच्या अंतःकरणामध्ये आपण डोकावून पाहणार आहोत. पहिला नमुना आहे स्वर्ग आणि शिडी. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय 28 वचन 12 ते 14 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की याकोबाला एक स्वप्न पडलं. हा याकोब आपला भाऊ एसाव ह्याला फसवून त्याच्यापासून पळून जात होता आपल्या मामाकडे. वाटेमध्ये बेथेल नावाच्या जागी तो जाऊन पोहोचला. त्या ठिकाणी त्याला झोप लागली. उशाशी त्याने एक धोंडा घेतलेला आणि त्या ठिकाणी त्याला तो स्वप्न पडलेला. स्वप्न कसं होतं, एक शिडी होती, तिचं एक टोक जमिनीवरती आणि तिचा शेंडा आकाशापर्यंत जाऊन पोहोचलेला आणि त्या शिडीवरून देवदूत खाली उतरत होते आणि वर जात होते. म्हणून त्याने मनाशी म्हटलं की हे तर देवाचं घर आहे, बेथेल म्हणजे देवाचं घर. म्हणून त्याने ताबडतोब त्या ठिकाणी वेदी उभारली, परमेश्वराची पूजा अर्चा केली. बेथेल अशा प्रकारचं नाव त्याने त्या जागेला दिला. तो जो अनुभव आहे तो अनुभव म्हणजे एक प्रतीक वापरलेला आहे. तशा प्रकारचंच प्रतीक आपल्याला योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय 1 वचन 51 मध्ये खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने वापरलेला आहे. नथनेल ह्याला त्याने सांगितलं की तुझ्या ठाई कपट नाही, तू खरा खुरा इस्रायली आहेस. आणि म्हणूनच येशूने त्याला सांगितलं ह्यापेक्षा अद्भुत गोष्टी तू पाहशील की आकाश उघडलेले आणि मनुष्याच्या पुत्रावरती देवदूतांना उतरताना आणि चढताना तुम्ही पाहणार आहात. ह्याचा अर्थ काय आहे, याकोबाला जी शिडी दिसली होती ती शिडी दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. शिडी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कोणतं चित्र उभं राहत असतं की त्या शिडीला पायऱ्या असतात. त्या पायऱ्याने माणूस वर जात असतो, त्या पायऱ्याने माणूस खाली उतरत असतो. अगदी त्याप्रमाणे पावित्र्यामध्ये देखील एक एक पायरी घेऊन वर जायचं असतं, वरती चढायचं असतं. अशा प्रकारचं ते प्रतीक आहे. परंतु त्यासाठी मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 5 वचन 48 मध्ये त्याच शिडीचं प्रतीक डोळ्यासमोर ठेवून वाक्य म्हणण्यात आलेलं आहे की जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. म्हणजे परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत राहायचं. अविलाचे संत तेरेसा ह्यांनी तर राजभवन नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ही त्यांची आध्यात्मिक साहित्य कृती आहे
आणि त्या पुस्तकामध्ये त्या सांगत आहेत की 7 वेगवेगळ्या महालांतून माणसाला पुढे जायचं असतं आणि शेवटी स्पिरिच्युअल मॅरेज म्हणजे आध्यात्मिक विवाहाचा अनुभव माणसाने घ्यायचा असतो. परिपूर्णतेच्या दिशेने करण्यात आलेला तो प्रवास आहे. म्हणून जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा, अशा प्रकारचा आदेश प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेला आहे. माणूस परिपूर्णतेच्या ध्यासामध्ये असतो. आपण जे काही करायचं ते नीटनेटकं करायचं, सगळं काही टापटीप असलं पाहिजे, सगळं काही सुरळीत झालं पाहिजे, सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. आपल्याकडे लग्न सराई असते, त्यासाठी केवढ्या सभा घेतल्या जातात. एखादा कार्यक्रम आपण आखत असतो, त्याच्यासाठी रात्रंदिवस केवढ्या बैठका घेतल्या जातात. कशासाठी? सगळं काही व्यवस्थितपणे झालं पाहिजे. परिपूर्णतेचा ध्यास आपण प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये बाळगत असतो. अशा प्रकारचा ध्यास बाळगण्यात काहीच गैर नाही. मला परिपूर्ण व्हायचं आहे, मला संत व्हायचं आहे, मला पवित्र व्हायचं आहे, ह्याच्याविषयीचं स्वप्न बाळगायला काहीच अडचण नाही. मात्र हे सगळं करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून पाहणं गरजेचं आहे. कधी कधी अशा प्रकारची परिपूर्णता, अशा प्रकारे सगळं काही नीटनेटकं असावं अशी अपेक्षा आपण दुसऱ्यांकडून व्यक्त करत असतो आणि तिथे संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता असते. तिथेच आपण कदाचित टीका करण्याची शक्यता असते की हे बरोबर नाही, हे चुकलेलं आहे, हे व्यवस्थित नव्हतं. कारण आपल्याला परिपूर्णतेचा ध्यास आहे म्हणून आपण परिपूर्णता इतरांमध्ये देखील शोधत असतो, इतरांवरती लादत असतो आणि नेमका त्या ठिकाणीच आपण अपूर्ण बनत असतो. ह्याची माणसाने जाणीव करून घेणं गरजेचं आहे. जे उत्तम आहे, जे उदात्त आहे, जे उत्कृष्ट आहे त्याचा ध्यास धरणं ह्याच्यात काहीच गैर नाही. मात्र ते सर्व करत असताना इतरांकडून आपण ज्या अपेक्षा करत असतो त्यामध्ये 2 धोके आहेत. एक धोका मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि दुसरा धोका दुसऱ्यांना तुच्छ लेखण्याची शक्यता. त्याद्वारे माणूस परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करूच शकत नाही. की मला परिपूर्ण व्हायचं आहे परंतु प्रत्यक्ष जी प्रवृत्ती मी धारण केलेली आहे त्याने मी परिपूर्ण न होता अपूर्ण बनत आहे. म्हणून पावित्र्याची ही जी व्याख्या आहे की मला टप्प्याटप्प्याने आता परिपूर्ण झालं पाहिजे, त्या व्याख्येला आपण आणखी एका महत्वाच्या गोष्टीची जोड देणं गरजेचं आहे आणि ती गोष्ट आहे करुणा. ऑन वन हँड नो कॉम्प्रोमाइज विथ perfection, but on the other hand there is always accompaniment of compassion. म्हणजे परिपूर्णतेला जेव्हा करुणेची जोड दिली जात असते तेव्हा पावित्र्याचं कमळ फुलत असतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. म्हणजे परिपूर्णतेच्या दिशेने मी वाटचाल करायची परंतु त्याच बरोबर माझ्या अंतःकरणामध्ये करुणा असली पाहिजे. ज्या व्यक्ती परफेक्ट नाही आहेत, ज्या व्यक्तींचं काही चुकत आहे त्या व्यक्तीविषयी माझ्या अंतःकरणामध्ये करुणा असली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने पावित्र्याचा झेंडा आपण झळकवू शकतो. म्हणूनच संत लूकने मात्र आपल्याला वेगळा मंत्र दिलेला आहे की जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. त्यासाठी स्वतः परिपूर्ण असलेला प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या प्रकारची उदाहरणं आपल्या समोर उभे करतो की त्या विधवेचे दान जे फक्त 2 टोल्या होतं त्याचं त्यांनी कौतुक केलं. किंवा शास्त्रीय परुषी आणि जकातदार ह्यांचा दाखला देत असताना जो परुषी स्वतःला श्रेष्ठ समजत होता तो जकातदाराला कनिष्ठ समजत होता की तुच्छ लेखत होता, त्या जकातदारावरती अप्रत्यक्षरित्या टीका करत होता. अशा दाखल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कोणाला नीतिमान ठरवतो? त्या स्वतःला पापी समजणाऱ्या जकातदाराला तो नीतिमान ठरवतो आणि त्या पुरुषाविषयी काहीच सांगत नाही. म्हणजे ह्या ठिकाणी परिपूर्णता हा जो विचार आहे त्याच्या जोडीला दया आणि दयाळूपणा हा विचार देखील तितकाच महत्वाचा आहे. किंवा शिमोन नावाच्या पुरुषाच्या घरी येशू जेवायला बसला होता. त्या ठिकाणी एक पापी स्त्री आली. ज्या पद्धतीने त्या पापी स्त्रीचं वर्तन होतं त्यामुळे पुरुषाने आपल्या मनात विचार केला की हा माणूस जर संदेष्टा असता तर ह्याला सर्व काही समजलं असतं आणि मनातल्या मनात त्या स्त्रीविषयी त्याच्या मनात चुकीचे विचार येऊन गेले. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने मात्र त्याचं मन जाणून त्या स्त्रीचं कौतुक केलेलं आहे. हिने जे केलेलं आहे
ते माझ्या उत्तर कार्यासाठी केलेलं आहे. अशा प्रकारची तिची वाखाणणी किंवा प्रशंसा प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. थोडक्यात हा जो पहिला नमुना आहे, त्या पहिल्या नमुन्यात आपल्याला परिपूर्ण व्हायचं आहे, पण परिपूर्णतेच्या जोडीला दयाळू देखील बनायचं आहे. दुसरा नमुना आणि त्यासाठी प्रतीक वापरण्यात आलेला आहे दगड आणि शिल्पकार, की माणसाच्या जीवनामध्ये सत आणि असत, चांगलं आणि वाईट, उदात्त प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती, परमेश्वर आणि सैतान, उजेड आणि अंधार ह्यांचा सतत संघर्ष चालू असतो. म्हणूनच रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 9 मध्ये संत पॉलने रोमच्या लोकांना सांगितलं की वाईटाचा वीट माना आणि बऱ्याला चिकटून राहा. किंवा मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे अध्याय 5 वचन 29 की तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून फेकून दे. 2 डोळे असून नरकात जाण्यापेक्षा 1 डोळ्या होऊन स्वर्गात किंवा जीवनात जाणं तुझ्या हिताचं आहे. किंवा मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 3 वचन 10 मध्ये संत योहान बाप्तिस्ता लोकांना सांगतो जे जे चांगलं झाड फळ देत नाही ते कापून अग्नीत टाकलं जाईल. किंवा रोमकरास पत्र अध्याय 13 वचन 12 मध्ये अंधाराची कर्मे टाकून द्या, प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा असं सांगण्यात आलेलं आहे. ह्या सगळ्या वचनामध्ये काय दडलेलं आहे की माणसामध्ये जे काही वाईट आहे ते त्याने टप्प्याटप्प्याने सोडून द्यायचं, जे चांगलं आहे ते वाढवत राहायचं. नेमकं तेच शिल्पकार करत असतो. शिल्पकाराकडे एखादा दगड असतो, हातामध्ये हातोडा असतो, छिन्नी असते. हातोडा आणि छिन्नीच्या आधारे तो त्या दगडाला आकार देत राहतो आणि त्याच्यातून सुंदर असं शिल्प तयार करत असतो. म्हणून तो शिल्पकार. परंतु त्यातील चांगला आकार येण्यासाठी नको त्या गोष्टी छाटून टाकणं गरजेचं असतं. हा जो नमुना आहे तो नमुना जी व्यक्ती अवलंबत असते ती व्यक्ती नेमकं हेच करत असते की दरवर्षी प्रायश्चित्त काळामध्ये किंवा एखाद्या रिट्रीटमध्ये अमुक एखादी वाईट सवय सोडून द्यायची. अशी टप्प्याटप्प्याने जर आपण सोडत गेलो तर एक दिवस आपण पवित्र होऊ, अशा प्रकारची भावना व्यक्तीमध्ये असते. मात्र इथे प्रश्न असा आहे की चांगलं काय आणि वाईट काय हे कोणी ठरवायचं? ह्या गोष्टी सापेक्ष आहेत. सापेक्ष म्हणजे जी गोष्ट मला चांगली वाटेल ती कदाचित दुसऱ्याला चांगली वाटणार नाही. जी गोष्ट मला वाईट वाटेल ती दुसऱ्या व्यक्तीच्या नजरेत वाईट असेलच असं नाही. उत्पत्तीच्या पुस्तकात अध्याय 1 वचन 26 मध्ये माणसाला परमेश्वराने त्याच्या प्रतिमेप्रमाणे आणि प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलेलं आहे. म्हणजे माणसामध्ये परमेश्वर आहे, माणसामध्ये चांगुलपणा आहे, माणूस चांगला आहे. आपण जे केलेलं आहे फार चांगलं आहे असं माणसाविषयी परमेश्वराने सांगितलं. किंवा मत्तेच्या शुभवर्तमानात अध्याय 13 वचन 29 ते 30 मध्ये गहू आणि निंदन ह्यांचा दाखला देण्यात आलेला आहे की चांगली प्रवृत्ती आणि वाईट प्रवृत्ती ह्याच्याविषयी काय सांगण्यात आलेलं आहे, दोघांनाही बरोबर वाढू द्या, मग योग्य वेळेला ते एकमेकांपासून वेगळे केले जातील. किंवा रोमकरास पत्र अध्याय 5 वचन 8 मध्ये आपण पापी असताना देखील ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काढून टाकाव्यात, व्यवस्थित पवित्र व्हावं, मगच परमेश्वर आपला स्वीकार करेल. अशा प्रकारची जी आपली भावना आहे तशी परमेश्वराची भावना नाही. परमेश्वर माणसाचा स्वीकार माणूस जसा असेल तसाचे तसाच करत असतो. मात्र माणसाने त्या प्रेमा खातर स्वतःमध्ये बदल करायचा असतो की जर माझा स्वर्गीय पिता एवढा प्रेमळ असेल तर त्याला भेटण्यासाठी मला देखील तेवढं पवित्र असणं गरजेचं आहे. म्हणूनच माणसामध्ये पाप आणि पुण्य एकाच वेळेला वस्ती करत असतं. संत अगस्तींनी त्याविषयी किती सुंदर म्हटलेलं आहे बघा की माणूस थोडा पापी आहे आणि थोडा पवित्र आहे, हा प्रॉब्लेम नाही. परंतु माणूस पापाकडून पावित्र्याकडे चालला की पावित्र्याकडून पापाकडे चालला हे त्याने तपासणं गरजेचं असतं. म्हणूनच योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय 8च्या सुरुवातीलाच व्यभिचारी स्त्रीचा प्रसंग देण्यात आलेला आहे आणि त्या प्रसंगाच्या शेवटी प्रभू येशू ख्रिस्त एक महत्वाचं वाक्य म्हणतो की जा, ह्या पुढे पाप करू नकोस. ह्याचा अर्थ काय? आतापर्यंत ती स्त्री पापाच्या दिशेने वाटचाल करत होती, ह्या पुढे तिने आता पावित्र्याच्या दिशेने वाटचाल करावी, अशा प्रकारचा सल्ला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे.
आज जगातील मूल्ये बदलत आहेत आणि म्हणूनच चांगलं काय वाईट काय ह्यांची व्यवस्थितपणे पारख करत राहायचं, अंतःकरणामध्ये लवचिकता धारण करायची, जे आपल्यामध्ये वाईट आहे त्याच्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करायचा, आपल्यामध्ये जे चांगलं आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करायचा. अशा दिशेने वाटचाल जर आपण करीत राहिलो तर नक्कीच आपण एक दिवस पावित्र्याच्या शिखरावर पोहोचू आणि लेवियाच्या पुस्तकातील प्रभू परमेश्वराची जी आज्ञा आहे ती नक्कीच पाळू शकू. ती आज्ञा आहे, मी तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र व्हा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. God is good All the time. and all the time. God is good. And all God's people say Amen. and all God's people say Amen. and all God's people say Amen. वस्तो तुला भक्तीने जपलेल्या देवा, या रोटीच्या रूपात आहेस जपलेला. माझे सर्व काळीज मी तुला देतो, काकी लक्ष लावून आनंदी होतो. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला नम्र भावे आपण वंदन करूया. आपले हात आपण उघडे करूया प्रभू समोर. आज आपण परमेश्वराकडे प्रार्थना करणार आहोत. ज्या लोकांनी आपल्याला प्रार्थना करण्यास सांगितलेली आहे, जे आजारी आहेत, जे खाटेला खिळलेले आहेत, जे हॉस्पिटलमध्ये आहेत, जे कोरोना आजाराने त्रस्त आहेत, जे विवाहित दाम्पत्य बाळाची वाट पाहत आहेत, जी कुटुंब संकटात आहेत, अडचणीत आहेत, जी लोक व्यसनाधीन आहेत, अशा सर्व व्यक्तींची आज आपण आठवण करूया आणि प्रभूकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. विशेषतः आज ज्यांनी प्रार्थना करण्यास सांगितलेली आहे अशा सर्व व्यक्तींसाठी आज आपण प्रार्थना करणार आहोत. प्रभू, आज जी लोक तुझ्याकडे विश्वासाने मागत आहेत त्यांच्या ऐकण्याकडे तू कान दे पित्या परमेश्वरा. त्यांच्या सर्व मागण्या आज तू मान्य कर. येशू, आज आमचे सर्व आजार तू बरे कर, कारण तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. येशू, तू आम्हाला मुक्त केलेला आहेस तुझ्या बलिदानाद्वारे. आज आम्ही तुझ्याकडे आरोग्य मागत आहोत, संरक्षण मागत आहोत. तू आम्हाला तुझ्या कृपेने भर येशू. प्रभू, जी लोक निराशेत आहेत, प्रभू, ज्यांच्या मनात ह्या क्षणी आत्महत्येचे विचार येत आहेत, प्रभू, त्यांना त्या विचारापासून तू परावृत्त कर पित्या परमेश्वरा. विशेष आज आम्ही आमच्या तरुण तरुणींसाठी प्रार्थना करत आहोत. प्रभू, आमच्या तरुण तरुणींना तू तुझ्या जवळ बोलाव पित्या. आमची सर्व बालकं आज तुझ्या चरणी आणत आहोत. आमची सर्व आजारी बालकं आज तुझ्या चरणी आणत आहोत. प्रभू, या सर्वांना तू तुझा स्पर्श कर. प्रभू, तरुणांना तू तुझ्या जवळ घे पित्या परमेश्वरा. प्रभू, संपूर्ण सृष्टी आणि त्यातील प्रभू सर्व काही तुझ्या चरणी आम्ही आणत आहोत. येशू प्रभू, आम्ही आमची संपूर्ण ख्रिस्त सभा तुझ्या चरणी आणत आहोत. ख्रिस्त सभेवरती तुझा आशीर्वाद मागत आहोत. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे आर्च बिशप, आमचे सर्व कार्डिनल्स, प्रभू परमेश्वरा, सर्व फादर सिस्टर्स
आज त्यांना तुझ्या सामर्थ्याने भरून काढ पित्या. त्यांच्यासाठी आज आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू. आज आम्ही आम्हा सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत प्रभू. जी लोक ही प्रार्थना ऐकत आहेत प्रभू, आज त्या सर्वांच्या विनवणीकडे तू कान दे पित्या परमेश्वरा. कारण तुझं वचन सांगते, तू वचनात म्हणतोयस की ऐकू येत नाही असं तुझा कान बंद नाही प्रभू. तू जिवंत आहेस, तू आमच्या प्रार्थना या क्षणी ऐकत आहेस आणि आमच्या प्रार्थनेला तू उत्तर देत आहेस येशू. त्या क्षणी तू आम्हाला स्पर्श कर, आम्हा सर्वांना बरं कर पित्या परमेश्वरा. म्हणून आज आम्ही सर्व आमच्या सर्व विनंत्या, आमचे सर्व प्रॉब्लेम्स, आमच्या सर्व अडचणी, आमचे सर्व दुःख कष्ट तुझ्या चरणी अर्पण करत आहोत पित्या परमेश्वरा. जे लोक निराशेत आहेत त्यांची निराशा आज तुझ्या चरणी अर्पण करत आहोत. सर्वांना तू या क्षणी स्पर्श कर आणि प्रभू तुझी आशा, तुझं प्रेम, तुझं आरोग्य, संरक्षण सर्वांना दे येशू. हालेलुया. शिराबा शिकेतेरी शारा. हालेलुया. थँक यू जीसस. शिराबा लिराबा सराबा शिरियारा. ओरिया ताराबा रिगा ताराबा सराबा शिरियारा. हालेलुया. 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 थँक यू जीसस. प्रेज यू. Hallelujah, Jesus. Thank you, Jesus. Praise you, Lord. Hallelujah. आपण साक्रामेंटाचा आशीर्वाद घेऊया. वसईव भारतासाठी प्रार्थना एकत्र. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकऱ्यास पाठवून दे. त्यांनी तुझ्यावर भरवसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा प्रभू, ज्याला तू पाठवलेस, त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमचे स्वामिनी मरिया माते भारताच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्सिया आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेसा धर्मप्रसाराच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. भावे चला नमूया भाकर
प्रभुचा मंगल भावे समुदयाला करूया वंदन त्रैक्याला करूया वंदन त्रैक्याला जय 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 ईशाला गाऊ त्याच्या सवनाला जय 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 ईशाला गाऊ त्याच्या सवनाला स्वर्गांतील भाकर तू त्यांना दिली ती सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रामेंतात आपले दुःख व मरण यांचे आम्हासाठी स्मरण ठेविले आहेस, तर आम्ही तुझे शरीर रक्त यांची पवित्र रहस्य अशा प्रकारे आदरावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगानुयुग जिवंत राहतो, स्वराज्य करतो. धन्यवाद. एकत्र. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. आधाराच्या अतिपवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूतान व संतान करवी धन्य असो. यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी। पैदा हुआ बना इंसान, देखो भागा शैतान। हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया। नारे लगाओ, जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान। ताली बजाओ, नाचो गाओ, देखो भागा शैतान।